चर्चा करू। आणि शेवटी कोणावर अन्याय करणं हे काही सरकारचं धोरण असणार नाही, परंतु अधिवेशन काळामध्ये बैठक घेऊ। विक्रम काळे। अरे माईक चालू कर ना भाऊ। सभापती महोदय, बैठक लावण्यासाठी लक्षवेधी लावली काय? सभापती महोदय, हे अधिवेशन कशासाठी सभापती महोदय? इथं जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, मंत्र्यांनी त्या पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित आहे। दादा, तुमचं उत्तर काय पाहिजे? तुम्ही काय दिले उत्तरामध्ये? जे जे मागं केलं ते दिलंय। आम्ही तर आभार मानले ना, अभिनंदन केलं। आपले नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना ही तरतूद अनुदानाची केली, त्याबद्दल आम्ही जाहीर आभार व्यक्त केले। पण आपल्या नेत्यांनी घेतलेला निर्णय तुम्ही फिरवताय। त्याने फिरवला। त्रुटी पूर्तता ज्या शाळांनी केलेली होती त्यांना एक वाढीव टप्पा द्यायचा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या काळामध्ये झालाय। मंत्री महोदय, हे अधिकारी तुम्हाला अंधारात ठेवतात। तुमच्या नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला निर्णय, त्यांच्यासोबत बैठक आमची झाली, त्यांनी मान्य केलं। GR सुद्धा निघाला सभापती महोदय। शासन आदेश निघाल्यानंतर पुन्हा शासन आदेश मागे घेणं दादा हे बरोबर नाहीये। आणि म्हणून ते राहिलेला त्रुटी पूर्ततेवाल्यांना टप्पा आपण देणार का, हा माझा पहिला प्रश्न। आणि आपलं उत्तर काय पाहिजे होतं मंत्री महोदय, की आपण लक्षवेधी कशासाठी आहे, की जे आपण आता मान्य केलेलं आपण देतोय त्यांना। 20% आपण दिलंय, आपणच दिलंय। 40% आपण दिलंय, 60% दिलेला, 80%वर ह्या शाळा आलेल्या आहेत। वास्तविक पाहता सन 2009 मध्ये हे कायम शब्द काढला, आम्ही सगळे होतो, आंदोलन आम्ही केली, यश आलं आणि या सगळ्या शाळांना अनुदान द्यायचा निर्णय झाला। तेव्हा प्रचलित धोरण होतं, पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 40%, तिसऱ्या वर्षी 60%, चौथ्या वर्षी 80% आणि पाचव्या वर्षी 100%। आता नाही, म्हणजे त्याच सूत्रानुसार 14व्या वर्षीच, म्हणजे 2014 मध्ये या सगळ्या शाळा 100% अनुदानावर आल्या असत्या, पण त्या आल्या नाहीत। विनोद तावडे साहेब मंत्री झाले आणि ते धोरण रद्द करून हे धोरण आणल्यामुळं हा नाहक त्रास आमच्या शिक्षकांना सहन करावा लागतोय। काल 22 तारखेपासून कायमी अनुदान कृती समिती श्री खंडेराव जगदाळे त्यांच्यासह आंदोलन करतायत। खाली सगळी मंडळी भेटायला आपल्याला आली होती, मी पण होतो, पण आपण काहीतरी मीटिंग लागल्यामुळे बाहेर गेलात, आपली भेट झाली। त्यांनी आपल्याला विनंती केली की आम्हाला पुढील टप्पा द्या। पुढील टप्पा काय? 20ला 40, 40ला 60, 60ला 80 आणि जे 80 देतोय त्यांना 100%। एक वाढीव 20चा टप्पा ते मागतायत। आपल्याकडून या उत्तरात असं अपेक्षित होतं की आता अधिवेशन चालू आहे, कुठली आर्थिक मागणी करायची असेल तर त्याला पुरवणी मागणी लागते। आता पुरवणी मागण्या झाल्यात, आता पुढील अधिवेशन यावं लागेल, तेव्हा मंत्रिमंडळाच्या पुढे जाऊन हा निर्णय घेऊ आणि आम्ही यांना वाढीव टप्पा देऊ, असं उत्तर दादा या शब्दाला काही ते अर्थ आहे। आणि मग असं उत्तर दादा उत्तर येणं अपेक्षित होतं, पण आपण मागे काय केलं हे उत्तर दिलं, त्याचे आम्ही आभार मानतोय। आपण मीटिंग घेतो म्हणला, त्याचे आम्ही आभार मानतोय, पण आम्हाला उत्तर अपेक्षित आहे। राज्यातले 60,000 शिक्षक जेव्हा शिक्षण मंत्री काय बोलतायत, काय उत्तर देतो, ह्या जेव्हा उभा महाराष्ट्र पाहतोय तेव्हा नुसती बैठक लावतोय, उत्तर नाही जाणणार सभापती महोदय। त्यामुळे या निमित्तानं माझी मंत्री महोदयाला विनंती आहे की आपण ह्या ज्या 20, 40, 60, 80 आणि 100, 80% पर्यंत अनुदान घेतात त्या शाळांना 20%चा वाढीव टप्पा आपण कधी देणार, आणि त्रुटी पूर्तता केल्यानं जो राहिलेला टप्पा जो एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिला होता तो आपण कधी देणार, हे अतिशय माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत। आणि तिसरा शेवटचा प्रश्न की आता आपण कबूल केले की शेवटी जे अनुदानाचे निकष केलेत त्याला आमचा विरोध आहे का? नाही, आरक्षण पाळलंच पाहिजे। आरक्षणामध्ये बसणाऱ्या आणि निकषानुसार पात्र झालेल्या शाळांना सुद्धा अनुदान देणं ही सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे, कारण सगळ्या मराठी शाळा आहेत, त्या वाचवणं आपली जबाबदारी आहे। त्यामुळे त्याही बाबतीतला निर्णय येणाऱ्या काळात घेतला जाईल का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य विक्रम काळे साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले, खरं म्हणजे त्यांनीच या ठिकाणी नमूद केलं की त्या काळामध्ये जर याची अंमलबजावणी झाली असती तर कदाचित आत्ताच्या घडीला हा विषय शिल्लकच राहिला नसता।
परंतु आपण जर बघितलं असेल तर 2023 आणि काळे सर त्याच्या पुढचाही 2025 मध्ये पण निर्णय झालाय ना. हा, तर एवढ्या गतीने आपल्या सरकारने निर्णय केले टप्पा अनुदान देण्याचे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये शेवटी सभापती महोदय आपल्याला ह्या सर्व गोष्टी आर्थिक बाबीशी निगडीत आहेत आणि म्हणून शेवटी सरकारचं बजेट या संदर्भातला माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे हा विषय आपल्याला न्यावा लागेल आणि म्हणून आपली जी काही बैठक त्या ठिकाणी होईल त्या बैठकीमध्ये एक अजेंडा आपण तयार करू आणि त्याप्रमाणे पुढे जाऊ. सभापती महोदय, हा अत्यंत गंभीर विषय आहे, कारण 60,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अस्वस्थ करून सोडणारा हा विषय असल्यामुळे याच्याकडे मी काही आपलं लक्ष जरा वेधू इच्छितो आहे. 19 सप्टेंबर 2016पर्यंत या संदर्भात कोणताही प्रश्न नव्हता. टप्पा अनुदानाच्या संदर्भातले आदेश झाल्यानंतर दरवर्षी टप्पा अनुदान हा बरोबर आपोआप मिळत होता. 19 सप्टेंबर 2016चा GR आला आणि तो टप्पा गोठवला गेला. त्याच्यानंतर मात्र ही गोठवण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू झाली. मी आपल्याला आठवण करून देतो आहे की 28 एप्रिल 1989च्या निर्णयाप्रमाणे 25%, 75% आणि 100% अशा प्रकारचे 3च टप्पे होते. चौथ्या वर्षी व्हायचं आणि 7व्या वर्षी शाळा ही 100%वर यायची, आपोआप यायची. त्याचं पुनर्मूल्यांकन कुठल्याही परिस्थितीमध्ये होत नव्हतं. 28 एप्रिलच्या नंतर 11 ऑक्टोबर 2000चं धोरण आलं आणि या धोरणामध्ये मात्र 5व्या वर्षी 20%, 6व्या वर्षी 40% असं करून 9व्या वर्षी 100% हे सूत्र, हे धोरण राज्य शासनाने त्यावेळेला अंगीकारलं. त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा प्रश्न नव्हता, कारण हे टप्प्याचं अनुदान देत असताना कोणत्याही प्रकारचं पुनर्मूल्यांकन नव्हतं. दरवर्षी पुनर्मूल्यांकनाला आपण आता फेस करायला जे सांगतात ते त्यावेळेला नव्हतं. शिक्षण निरीक्षकाच्या पातळीवर संच मान्यता बघून हे त्यांना त्यावेळेला मान्यता दिल्या जात होती आणि आपोआप ह्या संस्था 20च्या 40, 40च्या 60, 60च्या 80 आणि 100 या पद्धतीने जात होत्या. शेवटच्या टप्प्यात लक्षवेधी शेवट प्रश्न विचारा. आता माझे प्रश्न या संदर्भातले साहेब आहेत की दरवर्षी मूल्यांकन आणि पात्रता चाचणीला या शाळांना जे सामोरे जावं लागतं हे टाळता येईल काय, हा माझा पहिला प्रश्न आहे. कमीत कमी शाळांना अनुदान मिळावे यासाठी शेवटच्या वर्गाचा पट सारख्या अत्यंत तथ्यहीन अटी आपण रद्द करणार आहात काय? शेवटच्या वर्गात कुठेच नाही, RTEमध्ये नाही आहे, RTEमध्ये नाही, आपल्या 15-11-11च्या धोरणामध्ये नाही, कोणत्याच धोरणामध्ये नाही. पण ही अट आपण नंतर आणली, त्याच्यामुळे शेकडो शाळा अपात्र ठरायला लागल्यात. 15-11-11च्या आदेशातील निकषांची पूर्तता करून एकदा पात्र ठरलेल्या शाळांना संच मान्यतेच्या अधीन राहून अनुदानाचा पुढील टप्पा दिला जाईल काय, हा माझा प्रश्न आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, अनेकांचे DCPS आणि NPS समभाग घेतल्या गेले नाहीत, त्यामुळे त्यांचे सेवोत्तर भविष्य अंधकारमय आहे. पूर्वलक्षी प्रभावाने त्यांचं NPS किंवा NPS जाता NPS भरून घेणार आहात काय? हे जर नाही झालं तर या सगळ्या शिक्षकांच्या बाबतीत मात्र त्यांचं आपण शोषण करतो आहे आणि त्यांच्याकडून चांगल्या कामाची आपण अपेक्षा करतो आहे, असं ते होईल. सभापती महोदय, ज्येष्ठ नेते माननीय अभ्यंकर साहेबांनी अगदी 89 पासूनचा हा सगळा प्रवास सभागृहामध्ये या ठिकाणी मांडलेला आहे. मला वाटतं की आपण जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, मी यापूर्वीच उत्तर देताना सांगितले की आपण एक बैठक घेऊया आणि त्या बैठकीमध्ये जे काही आपले 5-7 बिंदू आहेत त्या प्रत्येक बिंदूवर चर्चा करू. आणि शासन सकारात्मक आहे, जाणीवपूर्वक कोणाला त्रास देणं, कोणावर अन्याय करणं ही शासनाची भूमिका नाही. परंतु हे करत असताना शेवटी आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं हित आणि शासनाच्या इतर पण गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. नुसतंच बाबा कोणाला तरी खुश करण्याच्यासाठी